365 दिवस 365 भाज्यांचे प्रकार आपण करत आहोत. नादच करायचा नाही तुम्हाला सांगते. पहिला एपिसोड आहे, पहिला भाग आहे आणि आपण अशा 365 भाज्या बघणार आहोत. म्हणजे आता रोज उठून काय भाजी करायची हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही, त्याची काळजी मी घेतली तुम्हाला सांगते. आणि अतिशय साधी सोपी पद्धत आहे ही वांग मसाला किंवा भरलं वांग करायची. तेल ओतून झालं की त्याचा ओघळ येतो आणि ओटापार तेलकट मेलकट होऊन जातो. तर असं होऊ नये म्हणून तुम्ही काय करता, तुमच्याकडे काही हॅक किंवा टिप असेल ना, कमेंट करून नक्की कळवा. पण माझ्याकडे एक भन्नाट सोल्युशन आलंय. या शुक्रवारी बरोबर दुपारी 1:30 वाजता मधुराज रेसिपी मराठीवर घेऊन येते. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन कोरा करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर पटाकन सबस्क्राईब करा. कुकरच्या एका शिट्टीत मस्त चमचमीत आणि रसरशीत ही आपण भाजी करणार आहोत. काय लागते तुम्हाला सांगते, लाजवाब. चला आता आपण साहित्य आणि कृती स्टेप बाय स्टेप बघतो. तर एक वाटण आपण करणार आहोत, अर्थात भरलं वांग किंवा वांग मसाला करायचे. तर त्यासाठी काय काय वाटण घेतलं ते बघूयात. 1/2 कप म्हणजे 4 टेबलस्पून कच्चे शेंगदाणे, तितकंच सुकं खोबऱ्याचा किस, कोथिंबीर, 4 ते 5 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा तीळ. चला सगळ्यात आधी आपण आहे ना शेंगदाणे भाजून घेऊयात. आणि पूर्ण भाजायचं नाही, मंद आचेवर अर्धे कच्चे आपल्याला भाजून घ्यायचे. आणि शेंगदाणे एकसारखे ढवळत भाजा, नाहीतर मग ते करपतील, आणि मंद आचेवरच भाजा. चला शेंगदाणे इथे हलकेसे भाजत आले, पूर्ण भाजले नाहीत बघा, हलकेसे भाजत आले. आता यामध्ये सुकं खोबऱ्याचा किस, पांढरे तीळ हे एकत्र आता भाजून येत. आणि हे सुकं खोबऱ्याचा किस हलकासा बदामी रंगावर येईपर्यंत एकत्र भाजायचं. चला इथे तीळ, खोबरं आणि शेंगदाणे छान खमंग असे भाजून झालं बघा. छान चटचट चटचट आवाज येतो. तीळही खरपूस झालेत, खोबरंही खरपूस झालंय. आता गॅस बंद केला. मस्त मिश्रण हलकंसं थंड करून घेऊ. चला आता हे मिश्रण हलकंसं थंड झालं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात. यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर आणि मीठही घालूयात. आणि पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये याची भरड काढूयात. खूप जाड नाही ठेवायचं आणि खूप बारीकही नाही करायचं, थोडंसं आणखी फिरवून. हे वाटण चवीला इतकं रुचकर होतं तुम्हाला सांगते. वाटण तयार आहे. काय आहा, कमाल सुवास दरवळतोय. पण आधी आपण आहे ना फोडणी घालूयात आणि मग वांगे भरूयात. तर फोडणी करता काय काय साहित्य घेतलं तेही बघूयात. एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो उभे काप करून घेतले, चवीपुरतं मीठ, जिरं, 1 चमचा धनेपूड. आणि यासोबतच आपलं मधुराज रेसिपीचा संडे मसाला, गोडा मसाला आणि बॅडगी मिरची पावडर. असं वेगळं वेगळं मसाल्यांचं कॉम्बिनेशन केलं ना की भाजीला इतकी कमाल चव लागते तुम्हाला सांगते. आता सगळ्यात आधी इथे कुकरमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम केलं. यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं. जिरं छान फुललं. बारीक चिरलेला कांदा, कांद्यावर थोडंसं मीठ म्हणजे कांदा पटकन परतून होतो. मिसळूया. आणि कांदा हलक्याशा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. चला इथे कांदा परतून होतोय. कांदा परतवणार नाही, हलकासा फक्त मऊ होईपर्यंत शिजवायचा. आता ही वांगी आहेत, मस्त अशी काटेरी वांगी आहेत, हिरव्या देठाची. ही स्वच्छ धुवून घेतली. वांग मी काय करते ना, लगोलग चिरते आणि लगोलग भरते, पाण्यामध्ये घालत नाही. पाण्यामध्ये घातलं की ते वांग्याची चव त्या पाण्यात पूर्ण मिसळून जाते. छानपैकी चिरून झालं. आत एकदा चेक करायचं, थोडंसं मीठ लावायचं म्हणजे वांग्याला चव छान लागते. आणि हे जे वाटण आपण तयार केलं हे यामध्ये भरूयात. मस्त ठासून भरायचं वाटण. पाण्याचा अजिबात वापर केला नाही वाटणामध्ये, त्यामुळे चव खूप छान लागते या वांग मसाल्याला. हे बघा, छान असं दाबायचं म्हणजे मग वांग्यातला मसाला सुटत नाही. आता असेच सगळे वांगे आपण भरून घेऊयात. देठाकडचा पोर्शन हलकासा कट करायचा
मध्यभागी चीर. आता एकदा वांग चेक करायचं, किडीक मिडूक आळी बिळी काही आहे का नाही, आणि मग मीठ लावून भरून घ्यायची. अशी सगळी वांगी आता ठासून ठासून भरून घेते. वांगी मस्त भरून झाली, छान ठासून ठासून भरलाय मसाला वांग्यामध्ये. आणि इथे कांदा देखील बघा छान हलकासा सोनेरी रंगावर परतून झाला. आता हा उरलेला मसाला जो आहे ना, वाटण, हे यामध्ये आपण घालूयात आणि चांगलं हे मिसळून घ्यायचं. सो 1/2 किलो वांग्याचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, तुम्हाला सांगते. 2 मिनिटं तरी हे वाटण चांगलं आपण परतून घेऊयात, म्हणजे त्यामध्ये कच्चं आलं लसूण आहे त्याचा स्वाद निघून जाईल आणि तो वाटणामध्ये छान मिसळला जाईल. आहा हा, काय कमाल सुवास दरवळतोय. आता यामध्ये आपले मसाले घालूयात. सगळ्यात आधी संडे मसाला. बरं, ही सुरी, चॉपिंग बोर्ड, मसाले आपलेच आहे. madhurasrecipeclub.com वर खरेदी करू शकता. वेगळं वेगळं मसाल्यांचं असं कॉम्बिनेशन केलं ना की भाज्या फार रुचकर होतात. 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा गोडा मसाला आणि बॅडगी मिरची पावडर. यासोबतच धनेपूड, चवीपुरतं मीठ मिसळूया. आणि हा मसाला खाली लागू नये, चिकटू नये म्हणून यामध्ये थोडंसं गरम गरम पाणी घालायचं. आणि मसाला छान शिजतो देखील सुका आणि चिकटतही नाही. मिसळूया. 2 मिनिटं हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घेऊया. मसाल्याचा काय कमाल सुवास दरवळतोय, रंग तर बहारदार आलाय. हे असं वेगळं वेगळं मसाल्यांचं कॉम्बिनेशन केलं ना की भाज्यांना तीस चव अजिबात येत नाही. आणि हे गरम पाणी घातलं ना थोडं थोडं की मसाला अजिबात चिकटत नाही. ट्रायप्लायचा कुकर आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालते. कोथिंबीर शिजवायची गरज नाही आहे, फक्त मिसळून घेऊयात. तो रस्सा तयार झाला ना की हे कोथिंबीरचं पानं खूप छान दिसतात. आता यामध्ये हे भरलं वांग मिसळून घ्यायचं. छान मसाल्यामध्ये ना घोळवून घ्यायचं. 1 मिनिटं परतून घेतलं तरी काही हरकत नाही. मस्त दिसतंय की नाही. आता 2 मिनिटं वांग मसाल्यामध्ये परतून घेतलं. आता यामध्ये गरम पाणी, गरम गरम पाण्याचाच वापर करा. कितपत तुम्हाला लपतपीत वांग हवंय त्या हिशोबाने तुम्ही पाण्याचा वापर कमी जास्त करू शकता. माझ्या दृष्टीने हे अगदी परफेक्ट आहे. सो 1 कप गरम गरम पाणी घातलंय. यामध्ये आता या टोमॅटोच्या फोडी देखील घालूया. टोमॅटो सगळ्यात शेवटी घालायचं, म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो या वांग मसाल्यामध्ये किंवा भरलं वांग्यामध्ये. आता झाकण लावायचं आणि 7-8 मिनिटं शिट्टी न काढता शिजवलं तरी चालेल, किंवा मग मोठ्या आचेवर 1 शिट्टी काढून घ्यायची. चला, आता इथे 1 शिट्टीच फक्त काढून घेतली आहे मी. आता चेक करूयात. वा, बहारदार, क्या बात आहे. काय दिसते. टूथपिक घालून दाखवते. हे बघा, आतपर्यंत एकूण एक वांग शिजलंय. आणि कुकरच्या जेमतेम 1 शिट्टीत बरं नुसतं वांग शिजलंय. आहा, अजिबात तर लागलं नाही आहे बघा कुकरच्या बेसला. आणि बघा रस्सा बघा, वांग बघा, रस्सा बघा. आहा हा हा, म्हणजे नादच करायचं नाही. नाद खुळा हा भरलं वांग मसाला तयार आहे, तेही कुकरच्या 1 शिट्टीत. आणि जसं आचारी देतात की नाही लग्नाच्या पंक्तीत वगैरे, आहा हा, तसा हा रस्सा तयार आहे. आणि सुवास तर असा कमाल दरवळतोय, तुम्हाला सांगते. वा, बहारदार. म्हणजे गॅस तर वाचतोच आणि आपलं कामही अगदी सोपं होतं, हलकं होतं. सारखं वांग चिकटतंय का, इकडे लागतंय का, हे असं चेक करायची गरज नाही पडत. आणि मस्त शिस्त, तुम्हाला सांगते. खायचं कसं, अरे गरम गरम भाकरी, पोळी, भात, इंद्रायणी गरम गरम वाफाळलेला भात, हा वांग मसाला, काय लागतं कमाल. रेसिपी आवडली? चला, जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.